झाड आहे ना, आम्हाला जिप्रीने दाखवले। तिच्याचमुळे आम्हाला समजले की हे झाड रानाचं आहे, म्हणजे या रानातल्या सगळ्यांचं। गुणाची हाय पोरगी, पर देवानं मुकट ठेवून का अन्याय केलाय कळत नाही मला। अबई, कोण म्हणतो जिप्रीला बोलता येत नाही? आपल्याला ऐकू येत नाही असं म्हणायचं होतं, हो की नाही ग पुरी? हो बाई, जिप्रीला बोलता येतं आणि पांडूला ते समजतं। आणि आता मला पण थोडं थोडं समजायला लागलंय। असं होय, मग आता मला बी समजत। ए पोरे, बोल तू। अच्छा माता, मी सांगते। इथलं प्रत्येक झाड आम्हाला विठुराया समान आहे, हो ना जिप्री? मी बरोबर बोलले ना? जिप्री, काय कशाला बोलती? देवा समान आहे असं बोल। नाही, माझं विठुरायाच बरोबर आहे, आणि म्हणूनच पहिला मान झाडाचा। अहो, आता आपल्याला किती गरज आहे ठाऊक आहे ना? उमा, पण मला ओझं झालं होतं। काम दिनूने उचललं होतं, त्याने मला कामावर बोलावलं होतं, आणि तो सगळेपैकी मलाच देण्याचा वेडेपणा करत होता। हो, पण काम तर तुम्हीच केलत ना। सकुचाई, ओ सकुचाई, मी गंगा। तशी वेळ निघून गेलीये म्हणा, पण मी हळदी कुंकवाला आलीये। गंगा, अगं चैत्रांगण रावळात मांडले, तू रावळात थांब, मी आलेच। बर। उमा, उमा, उमा ग, रागवू नकोस ना उमा। सोमनाथ, अगं एवढं कसं आणलंस पोरी? जिप्री, हे घे, हे घे अभि, आणि पांडू तू पण घे। आज तुम्हा तिघांमुळे रावळात हळदी कुंकू झालं। अगं रडत कशाला खाती? मी तुम्हाला ना एक गोष्ट सांगतो। हा, एकदा ना देवामध्ये आणि राक्षसामध्ये खायची स्पर्धा लागली। हा, पण त्यात एक अट होती, आपले हात आहेत ना, सुरुवात करून खायचे नाही, सरळ ठेवून खायचे। अरे पोरा, हात सरळ ठेवून कसं खाता येणार आहे? काहीतरीच काय, हे बघ, हात सरळ ठेवून खाल्लं तर तोंडावर नाही का पडणार? हा, राक्षसाचं बी असंच झालं। खाताना घास कोणाच्या नाकावर पडतोय, कोणाच्या डोळ्यावर पडतोय। पण देवानं काय केलं असेल, कोण सांगन मला? आय आय, हा, जिप्री बरोबर बोलते आहे। आपण नाही घास खायचा, दुसऱ्याला भरवायचा। बघा जमतंय की नाही? न बोलता बी बरंच काही बोललीस का, आणि ते बी लई मोलाचं बोललीस बघ। चला आता आपण सगळे पण असंच खाऊया, आपण एकमेकांना भरूया। चालेल। नारायण नारायण। प्रणाम माते। माते, माझा हेतू आपला हिरमोड करण्याचा नाही बरं, पण सत्यकथन करायचे झाले तर अहो मुनिवर काय करताय? सत्यकथन देवा। थांबा मुनिवर, सत्य सांगा, पण त्याआधी आजवर जे घडलंच नाही ते तर ऐका। नाथ,
तुम्हीही ऐका बरं. मुनिवर, आज तुमची ही माता पहिल्यांदाच पैस जिंकली. नारायण नारायण. तुम्हाला आनंद झालेला दिसत नाहीये मुनिवर. हो, त्रिभुवनात सांगा की आज रखुमाई मातेने देवांनाही मात दिली आहे. नाही, पण तुम्ही हे सांगणार नाही, कारण तुम्हाला पटणारच नाही. विचारा विचारा आणि देवांच्याकडूनच खात्री करून घ्या. माते, अहो मुनिवर, देवींसमोर आम्हाला कायमच हार मानावी लागली. उगीच नाही त्यांना कुंडीन पुराहून हरण करून विवाह केला. आम्ही हरलोच आहोत त्यांच्या सौंदर्यासमोर, त्यांच्या प्रेमासमोर. आज थेट विवाहाची आठवण झाली. आणि मुनिवर, ही औचित आणि अनाठायी स्तुती संशय उत्पन्न करणारी नाही वाटत का तुम्हाला? मी बोलू का? पैजेचे म्हणाल तर नाही 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 नाही, अनाठाई नाही. अहो, 5वी सव्वा शेण म्हणून रूप बदलून तुम्ही रावळात गेला. सखूकडचं कार्य संपन्न केलं. कोसळणारा डोलारा गिलयास आवरला. सगळ्यांना न्याय दिला आणि याचं कौतुक आहे आम्हाला. हो, परंतु मुनिवरांना पैजेचं कौतुक आहे, त्यांना कशाला अडवता? मी सांगते. त्याआधी मी 2 शब्द बोलू का? दवणा मनाला प्रसन्न करणार होता की नाही? आणि केवड्याचे अत्तर आणि कैरीच्या पण्यातली बहारदार वेलचीची पूड, कैरीच्या डाळीत अवचित दाताखाली येणारे मिरचीचे बारीक बारीक तुकडे, असा आंबट गोड तिखट चवींचा उत्सवच होता जणू, असं म्हणाले. कोण? नारायण नारायण. नाथ म्हणाले? कधी? मी परतल्यावर सखूने दिले का? अहो नाही ना, तिथेच तर खरी मेख आहे. तेच सत्य कथन करत होतो आम्ही. तुमची पैज लागली. तुम्ही गोदाबाईंना वाचवण्यासाठी किमया करण्यात मग्न. तुमचे लक्ष नव्हते. नेमके त्याच वेळी सखूबाईंनी अत्तर काय लावले, आंबे डाळ काय चाखवली, पन्हे दिले, याची तुम्हाला कल्पना देखील नाही माते. अहो, आल्यापासून हेच सांगायचा प्रयत्न करत होतो. खरी हार तुमचीच झाली आहे माते. देव नेहमीप्रमाणे पैज जिंकले. नारायण नारायण. नारायण नारायण. सोमनाथ, कसा आहेस? बरं आहे. वैद्यभाऊ काय म्हणाले? बरं होईल म्हणाले. अगं घे ना. रडायला काय झालं? हातचा घोर मिटला. हाच पोरांना खायला मिळणार. हरभरे पदरात पडले. का ग? नशीब, दुसरं काय. आता बघा ना, यांना काम मिळालं होतं. डुईला दगड लागला. काम बी नाही, मूल बी नाही. हातावर पोट आणि पदरात पोट. ह्यांना लागलंय, रगत बी गेले. आता उद्याचं काय करायचं ना तीच कळत नाही बघ.
सोमनाथ, हे घे तुला. काम आपल्या तिघांचं होतं, तुला घ्यावे लागतील. हो नको नको म्हणलं तर ऐका माझं. अहो, मी उगाच थोडं काम केले, नको. अरे थोडं तर थोडं पण केलंयस ना. अहो नको. तू तिथे हजर होतास. आता तुला कोणीतरी तिथे दगड मारला, यात तुझी चूक नाहीये ना. हे बघ, तुला नड आहे आणि तब्येत बरी होईपर्यंत तू नवीन काम सुद्धा करू शकणार नाहीस. संकोच करू नकोस, तू ठेव ठेव ठेव. तेवढे तरी कशाला ठेवलेत? सगळेच द्यायचे होतेत ना. देवासारखं धावून आलात बघा. झालाच की हो हळदी कुंकू म्हणतो मी. आलीच किती हो 5वी सवाशीण. आता कुठून आली ह्याची वार्ता काढावी लागेल. अयो आलीच की हो वार्ता समोरून चालू ना म्हणतो मी. अरे 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 पोरानो, अरे थांबा की रे, थांबा. हो की रे तिकडे. अरे पोरानो, ते एक एक त्याने चापडीत की रे आंबे डाळ आणि पण म्हणतो मी, ए तुमच्या दामू मामाची नाही का हो आली आठवण? अहो तुम्ही काही सवाशण नाही, नाहीतर आलं असतं हळदी कुंकवाला आणि मी आलं असतं सगळं. अयो मी आणि सवाशीण. अयो अयो माझा सोडा रे, पण ती 5वी सवाष्ण होती ती कोण म्हणतो मी? विठुरायानेच पाठवली 5वी सवाष्णी. तुम्हाला काय पाहिजे हो? मालकाचं बनण्याचं सौंदर्य दम दिला होता ना की हळदी कुंकला जाऊ नका म्हणून. मग आता कशा पैसे चौकशा करताय हो? अय्यो महावस्ताद हे चटुकलं म्हणतो मी. मला कळतोय तुझा राग. अगं बाई, काम कशाला काढलंयस? डोकं चढलंय ना तुझं? ते काम करता करताच उतरेल सासूबाई. तिचे काय बोलते? थांब, काढा देते. नको सासूबाई, कशानेच उतरणार नाहीये डोकं. तुम्ही काही करू नका सासूबाई. ऐकायची नाहीस तू. हातातलं काम पूर्ण करून जरा अंग आडवं कर. हा अगं दमली आहेस. बर अप्पा, चैत्र गौर आज उमावर प्रसन्न असणार आहे. बोलल्याप्रमाणे सगळं सागर संगीत केलंय तिने गौराईचं. वातावरण बघ ना किती प्रसन्न झालंय. आलेच. मामा, अहो खरंच विठुरायानेच पाठवली ती 5वी सवाष्णी. इथेच पारावर भेटली मला ती लखुमाई. लखुमाई? हो, पंढरी जवळच्या दिंडीर वनातून आली. ती काशी ताशी सवाष्णी नव्हती, लय तालेवार होती, लयच भारी. तुमची तर खडूस मालकाचं बनपेक्षा बी भारी. अय्यो अरे काय बोलतोय? तुला तरी तुझे कळते का रे? अयो आमचे मालक नवकोट नरोत्तम, त्यांची बरोबरी बाप. लखुमाईचा दादला तर 9 कोट नारायणच. मला सांगा, तुमच्याकडे किती गाय आहे? 4. त्या लखुमाईच्या दादल्याकडे 9 लाख गाई आणि 500 सवंगडी. अयो पांडू
होता अभंग तूच नाही का सांगितलं ते सांगत होतो. काय कुसूर पुसूर करता रे पोरांनो? अहो मला सांगा, तुमच्या मालकाचं म्हणणं पावा येतं का वाजवता? पावा आणि मालक? पावा नाही हो, मालकांना येतो तो फक्त कावा म्हणतो मी. पण आमचा लखुमाईचा दादला असा पावा वाजतो, असा पावा वाजतो, तू वावाने शेळी एकत्र येऊन भानार पण त्याचा पावा ऐकत्यात. कुणी कागाळी केली, वंगाळ वागलं तर झालं कल्याण. त्याच्या हातात काय असतं ठाऊक आहे का? काय दगड? नाही. अयो कोयता? नाही. अयो तलवार? नाही. त्याच्या हातात काहीच नसतं. अरे बेदाने, त्याच्यात एवढी ताकद आहे, नजरेनं भस्म करतोय वाईट वागणाऱ्याला. अय्यो नाव तरी काय त्यांचं म्हणतो मी? तुम्ही त्याला काय बी बोला, फक्त तो चांगल्या माणसांना हो देतो. अकरीतच म्हणतो मी. तेव्हा आता लखुमाई आणि तिचा दादला अशा तालेवार माणसं आमच्या पुरीच्या बाजूने आहेत, एवढंच ध्यानात ठेवा. बापरे 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 बापरे, गडबड झाली हो. आता काय एवढी मोठी तालेवार माणसं आहेत सकूच्या पाठी, म्हणजे मालकांचं काही खरं नाही हो. पाप खोडी नाही काढायची त्याची, नाहीतर मग माते आम्हास ठाऊक आहे, पैज जिंकण्या हारण्याबाबत आपणास तसूभर देखील खेद झाला नाही, पण आपणास दुःख झाले ते देवानी आपणास काही सांगितले नाही, उलट विषय बदलत राहिले याचे. हो ना माते? मुनिवर, माते माते तेवढं म्हणता, पण एवढी मातेची काळजी होती तर तुम्हीच का सांगितलं नाहीत मला? एरवी त्रिभुवनात सगळ्यांना सगळं सांगत सुटता. माते, आपल्या या अवस्थेचे आम्हास काही दुःख झाले नाही असे वाटते आपणास, आणि आम्ही काही प्रयत्न केला नाही असे म्हणता आपण? नाही 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 माते, अहो देवांची साक्ष घ्या आणि खातर करून घ्या. अहो आम्ही तुम्हा सांगायचा पूर्णपणे प्रयत्न केला, पण देवानी आमचा आवाजच काढून घेतला माते. नारायण नारायण. काय आम्हाला आहे बाई, हद्द, अगदी हद्द पार केली तुमच्या देवांनी. तुमचा आवाज काढला? देवांची साक्ष काढा, नाहीतर कशाला? तुम्हीच डोळे मिटून खात्री करून घ्या, म्हणजे तुमचा हा पुत्र खोटे बोलतोय की खरे हे कळेल आपणास. आणि आता हे मातेला सांगायलाच हवं. माते, अहो तुम्ही पैज नाही 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 माते, तुमचा हा त्रास आमच्याच्याने पावत नाही. तुम्ही फार सरळ मनाच्या आहात आणि यदुवर नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेत आले. तुमच्या कोमल अंतःकरणाला त्यांच्या वागण्याने किती वेदना होत आहेत याची जाणीवच नाहीये त्यांना. नारायण नारायण.
सवयच झालीये म्हणा. माते एक सांगू, चुकत असेल तर आमचे श्रीमुख आणि तुमचा हात माते, पण या सगळ्यात आम्हास तुमची चूक वाटते. यात आमची चूक? अहो तुम्ही गप्प बसता. माते आत्ताही तुम्हाला बोलायचंय, पण तुम्ही आता फक्त सोचताय, आसव मनातल्या मनात पिऊन टाकताय. असं करू नका माते. तुम्ही हे सगळं इतकं सहन करताना म्हणून देव असा लबाडपणा करू शकतात, पण यावेळी अजिबात सहन करू नका माते. अहो स्वतःवरती अन्याय का होऊ देत आहे? आता वेळ आलीये ते तुमचं महत्व दाखवून देण्याची. नारायण नारायण. लई खुशीत नका जाऊस. किती बी लपवायचा प्रयत्न केलास ना तरी खरं काय ते बाहेर येईलच. म्या काय झाकलं? तू रावळात गेलतीस हे साफ लटकय. अगं मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. किती थापा मारशील ग? हा, मी गेलती तिथं, तू तिथं नव्हतीसच. बऱ्या बोलानं सांग कुठं गेलतीस ते? आता म्या रावळात नव्हती. बर मग तुझा जीव का एवढा वर खाली होतोय? हा, मालकांसमोर लटकी ठरलीस म्हणून जळजळ होते ना. हे तुम्हाला डिवचू नका, आधीच सांगते. लई भारी पडेल तुला. बऱ्या बोलानं सांग कुठं गेलतीस, नाहीतर मग बघ. नाही सांगत जा. काय करायचंय ते कर, समजलं? एवढं काचलंय हाताला तरी अंगातली मस्ती काय जात नाही ना. हे डाग कुठं गेल्या? आकाशात उडाले की काय? हा, किती त्रास दिलाय तुला मालिकाचं बनवी. कसं झालं? आयुष्य कसे झाले? पाहिलं का? नुसतं रावळात गेले तर हे घडलं. तो इतुराया उघड्या डोळ्यांनी समद पाहत असतो. कावेरी, असं काय बघतीयस? काय येड्यागत करायलीस? अगं काय असं असं काय करायलीस? कावेरी, हे कावेरी. म्हणलं ना, तूच काहीतरी केलंस. तूच काहीतरी केलं. चेटूक केलंय तू. चेटकी नाहीस तू. तूच